श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. 31 मार्चला आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन आणि ह्या 31 मार्चला आपल्याला स्वामींचा प्रकट दिन खूप मोठ्या पद्धतीने सेलिब्रेट करायचा आहे, साजरा करायचा आहे. तो जो उत्साह आहे त्याचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. तर काय करायचं आहे, 21 दिवसांची सेवा तर स्वामींचे जे भक्त आहेत, सेवेकरी आहेत, त्यांनी चालू केलेली आहे. 21 दिवसाच्या पारायणी चालू केलेलं आहे. जर तुम्हाला ते करणं शक्य झालेलं नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की 11 दिवसाची सेवा कशी करायची आहे. तर 21 मार्च ते 31 मार्च ह्या दिवसामध्ये, या 11 दिवसामध्ये तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे. काहींना महिन्याचा प्रॉब्लेम असो, मासिक धर्माचा प्रॉब्लेम आलेला असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही त्या दिवशी ते 4 दिवस सोडून पुढे म्हणजे 31 मार्च नंतरही तुम्ही स्वामींची सेवा करू शकता. पण जर तुम्हाला शक्य असेल तर 21 ते 31 ही जी सेवा आहे ती कंटिन्यू ठेवा. आणि ही सेवा करायची का आहे तर तुम्हाला स्वामी समर्थांचं आपलं श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत याचं पठण करायचं आहे. एका दिवसाला एक पुस्तक म्हणजे पूर्ण पाठ तुम्हाला पठण करायचे आहेत. म्हणजे तुमचं एक पारायण होणार. असं तुम्हाला 11 दिवस म्हणजे 21 तारखेपासून 31 तारखेपर्यंत करायचं आहे. तर 11 दिवसाचं तुमचं पारायण 11 वेळेस होऊन पूर्ण होईल. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, बेसिक जे नियम आहेत ते पाळायचे आहे. जर समजा तुमचा मासिक धर्म आलेला असेल तर ते 4 दिवस सोडून तुम्हाला म्हणजे 4 दिवसात तुम्हाला स्वामी चरित्राचं सारामृतचं पठण करायचं नाही आहे. शक्यतो तुम्ही त्या पद्धतीने त्याची सुरुवात करा. म्हणजेच काय की तुम्ही समजा आजपासून उद्यापासूनही चालू केलं तर 4 दिवसाचा ब्रेक तुम्ही घेऊ शकता. पठण करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट अशी सेवा वगैरे असं काही करायचं नाही आहे. स्वामींच्या चरणी बसायचं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या जवळ एखादं मठ असेल तर त्या मठात जाऊन तुम्हाला 21 जे स्वामी चरित्राचे सारामृत आहेत ते वाचायचे आहेत. आणि जर तसं जमत नसेल तर आपल्या घरी स्वामींची मूर्ती आहे, स्वामींची प्रतिमा आहे, त्याच्यासमोर बसा, दिवा अगरबत्ती लावा आणि स्वामींना नमस्कार करून स्वामी चरित्र हे जे आहे ते वाचायला सुरुवात करा. तर काही जण बोलतात की नाही आम्हाला व्यवस्थित पूजा करायची आहे, काय करायचं आहे. तर असं करू नका. स्वामींनी नियम दिलेले आहेत पण ते नियम एवढे अवघडही नाही आहेत किंवा कठीणही नाही आहेत की ते आपण पाळू शकत नाही. त्यामुळे सिंपल आणि स्वीट पद्धतीने तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचं पठण करायला सुरुवात करा. ही एक स्वामींची सेवा आहे आणि ह्या सेवेचं फळ आपल्याला निश्चित भेटतं. तर मनामध्ये एखादा संकल्प करून तुम्ही पठण करायला सुरुवात करू शकता. आणि संकल्प नाही केला तरी चालेल. स्वामींना आपल्या मनातलं सगळं कळतं आणि आपल्या सगळ्या इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतात. ह्याचबरोबर तुम्हाला दत्तगुरूंची सेवा करायची आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं तर दत्तगुरूंचं गुरुचरित्र आपल्याला वाचायचं आहे. पण समजा म्हणजे मोस्टली लेडीज लोकांनी ते वाचायचं नाही आहे कारण त्याचे नियम खूप कडक आहेत. त्यामुळे जर तुम्हाला जमत असेल पूर्ण स्वामी चरित्र सारामृत वाचून जर वेळ भेटत असेल तुम्हाला तर गुरुचरित्राचा 14वा अध्याय आणि 18वा अध्याय याचं पुस्तक भेटतं छोटं. तुम्ही मार्केटमध्ये गेला जिथे स्वामींचं पुस्तक आपल्याला भेटतं त्या ठिकाणी जा, तुम्हाला हे 2 अध्याय नक्की भेटतील. तर त्या 2 अध्यायाचं तुम्ही पठण किंवा वाचन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करायचा आहे. जी जपमाळ असते ती 11 वेळा एक दिवसातून 11 वेळा ती तुम्हाला जपायची आहे. त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, जय जय स्वामी समर्थ ह्या मंत्राचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे. तुम्हाला कोणता मंत्र स्वामींचा आवडतो त्याचं तुम्ही 11 माळी जप करा. त्याचबरोबर एवढं सगळं करून तुम्हाला अजून एक सेवा करायची आहे, ती म्हणजे स्वामींचा तारक मंत्र. तारक मंत्र म्हटल्याशिवाय आपली सेवा पूर्णच होणार नाही. कारण तारक मंत्रामध्ये जी शक्ती आहे, ताकद आहे तीच आपल्याला तारून नेते. त्यामुळे कमीत कमी 11 वेळा स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणायला विसरू नका. खूप छोटीशी सेवा आहे आणि एका दिवसापासून म्हणजे 21 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत तुम्हाला करायची आहे. ही सेवा नक्की करा, याचं फळ नक्की भेटेल. बेसिक सेवा आहे आणि खूप महत्त्वाचं आपल्याला त्याचं फळ भेटतं. तर कोणत्या सेवा आहेत, एक तर स्वामी सारामृतचं पठण करायचं आहे, एक पारायण करायचं आहे रोज एका दिवसाला, ते 11 दिवसाचं म्हणजे 21 ते 31 तारखेपर्यंत. त्याच्यानंतर गुरुचरित्रातला 14वा अध्याय आणि 18वा अध्यायाचं पठण करायचं एक वेळा.
तिसरी सेवा जी आहे ती आहे स्वामी नामजपाची. नामजपामध्ये खूप सामर्थ्य आहे, तर ती सेवा करा. चौथी सेवा असणार आहे तारक मंत्राची. तर खूप छोट्या सेवा आहेत, पण ह्याचं फळ नक्की आणि मोठं भेटतं. तर नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही आवडला. आणि स्वामींच्या प्रकट दिना दिवशी निमित्त आपण सगळे एकत्र येऊ आणि स्वामींचा प्रकट दिन साजरा करू. आय होप गाईज तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल. तर माझ्या चॅनलला आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.